तुम्ही उनो खेळताना मग तुम्हाला हे माहितीये का ही गेम एका बार्बरने बनवली आहे. 1971 साली ओहिओ मधला एक साधा नवी मर्ले रॉबिन्स तो आणि त्याची फॅमिली एक जुना कार्ड गेम खेळायचे क्रेझी एट सारखा. पण गेम खेळताना त्यांचे खूप भांडण व्हायचे कारण त्यातले रूल्स खूप कॉम्प्लेक्स होते. मग त्याने विचार केला की हा प्रॉब्लेम जर आम्हाला येतात तर तोच सेम प्रॉब्लेम बाकीच्यांना पण येत असेल, मग मी हा कसा सॉल्व्ह करू शकतो. आणि मग त्याने बनवले नवीन रूल्स आणि कार्ड्स, वाईल्ड कार्ड, ड्रॉ फोर, रिव्हर्स, स्किप, तेच कार्ड जे आज आपण सगळे वापरतो. आणि त्याला नाव दिलं उनो, म्हणजे स्पॅनिश मध्ये एक. कारण आपण शेवटच्या कार्डवर उनो ओरडतो ना, त्याने बार्बर शॉप मधून हा गेम विकायला सुरुवात केली फक्त 120 रुपयांना. पण खरा ट्विस्ट तर पुढे आहे. त्यांचा एक फॅमिली फ्रेंड होता रॉबर्ट टेझर, जो फिनरल होम्स चालवायचा. त्याने हा गेम विकत घेतला 50,000 रुपयाला आणि तो बनला ग्लोबल सेन्सेशन. 1992 मध्ये मॅटलने विकत घेतलं आणि आज जगभरातल्या कोट्यावधी घरात हा खेळला जातो. एका न्हाव्याच्या ड्रीम पासून ते जगभरातल्या पॉप्युलर कार्ड गेम पर्यंत. तर पुढच्या वेळी उनो घेताना हे तुमच्या फ्रेंड सोबत नक्की शेअर करा आणि मला कमेंट मध्ये सांगा यातला कोणता फॅक्ट तुम्हाला सगळ्यात जास्त शॉकिंग वाटला.